वास्ते है नीला प्रेमिका ने प्यार से जो भी सोने जैसा प्रेमिका को अब दे दिया तेरे वास्ते है प्रेमिका ने प्यार से जो भी सोने जैसा प्रेमिका को। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि स्टार्टिंगला तुम्ही बघू शकताय की इथं तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुमचे इमेज इथं काय करायचं एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे। आता हे इमेज मी ते डेमोसाठी यूज केलेले आहेत, की तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर अशा प्रकारे बघू शकता 3.15 पर्यंत इमेज लेअर सेट करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करायचा आहे। फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शन क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आता इमेज लेअर फुल स्क्रीन झाल्यानंतर स्टार्टिंगला परत बघू शकता 3.15 पासून खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बॅकग्राऊंडला इमेज काय करायचं आहे ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी एक बॅकग्राऊंडला इमेज ॲड करून घेतला आहे आणि त्याची लेंथ बघू शकता 15.17 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हाच इमेज लेअर आहे तो मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची। बघू शकता मी ही अशा प्रकारे वाढवून घेतलेली आहे। तुम्ही अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर हा जो इमेज लेअर आहे त्याला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी ती आपल्याला 70 ते 65 किंवा 70 या स्टेपमध्ये ठेवून घ्यायची आहे आणि हा जो इमेज आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। बघू शकता बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की जो ग्रुप 1 ही जी लेअर आहे ती सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर परत एकदा ग्रुप 1 ची लेअर दिसेल, परत एकदा एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इमेज ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर शेवटपर्यंत वाढवून मधोमध घ्यायचा आहे आणि या जे शेप आहे त्या शेपमध्ये प्रॉपर आहे तो सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे काय करायचं आहे, ग्रुप 2 अशा प्रकारे बघू शकता ग्रुप 2लाही तुम्हाला अशा प्रकारे लेअर दिसून येईल। त्या ग्रुप 2 ची लेअर सिलेक्ट एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। परत एकदा एडिट ग्रुपमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, आपला जो दुसरा इमेज आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता प्रॉपर आपण इमेज ॲड करून घेतल्यानंतर या शेपमध्ये प्रॉपर इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे। आता सेट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून आल्यानंतर बघू शकताय या दोन्ही लेअर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। अशाच प्रकारे थर्ड नंबरलाही तुम्हाला अशाच प्रकारे इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। मी ही इमेज ॲड करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे प्रत्येक शेपमध्ये इमेज आहे तो प्रॉपर ॲड करून घ्यायचा आहे। थर्ड नंबरचं झालेलं आहे। त्यानंतर बघू शकता फोर्थ नंबरलाही अशाच प्रकारे आपल्याला इमेज लेअर ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। बघू शकता प्रॉपर आपण इमेज ॲड केल्यानंतर या शेपमध्ये सेट केल्यानंतर अशा प्रकारे याचा बघू शकता स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। बघू शकता लेअर 4ही लेअर झाल्यानंतर जी 15.17 जी लेअर आहे ती आपल्याला परत एकदा काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून एक कोणताही इमेज इथं काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे आणि याचीही लेंथ शेवटपर्यंत म्हणजेच प्रॉपर सेट करायची आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट तुम्ही बघू शकताय आणि हे 2 इफेक्ट दिलेले आहेत। तर हा जो पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि मेन प्रोजेक्टला येऊन बघू शकता इथं 1 नंबरच्या बीटमार्कला इथं पेस्ट केल्यानंतर एक इमेजमधून सोडून 1.7ला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 2.22 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला 0.22 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर 2 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून लास्ट जो इमेज आहे त्या इमेज लेअरला अप्लाय करायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेली आहे ती ॲड करून बरोबर अशा प्रकारे सेट करायची आहे आणि याची जी लेंथ आहे ती आपल्याला 3.15 पर्यंत ठेवून
शेवट आपल्याला जो लेअर आहे त्या लेअरला फक्त ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर ही PNG अशा प्रकारे सेट करायचे आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता की स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करून आपलं व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं.